आजेगावात खळबळ, शेतकऱ्यांच्या 170 कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू, प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी. आजेगाव येथील शेतकरी शंकर उत्तमराव वाघ यांच्या गट क्रमांक 559 मधील शेतात धक्कादायक घटना घडली आहे. शेतामध्ये पाळलेल्या 200 कोंबड्यांपैकी 30 कोंबड्यांची विक्री करण्यात आली होती. मात्र त्यानंतर उर्वरित तब्बल 170 कोंबड्या अचानक मृत झाल्यानं शेतकऱ्यावर मोठं संकट कोसळलंय. कोंबड्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून अज्ञात व्यक्तीनं काही खायला टाकले किंवा अन्य कारणांमुळे हा प्रकार घडला का याबाबत शंका व्यक्त केली जाते. या घटनेमुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. शेतकरी शंकर उत्तमराव वाघ यांनी शासन प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन घटनास्थळी पंचनामा करावा, मृत्यूचं कारण शोधावं आणि नुकसान भरपाईच्या माध्यमातून मदत करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान या घटनेची चौकशी करून संबंधित विभागानं तात्काळ कारवाई करणं गरजेचं असल्याचं मत परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांकडून व्यक्त केलं जात आहे. एका रात्रीत 170 कोंबड्यांचा मृत्यू, आजेगावच्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान, शासनाच्या मदतीकडे लक्ष अशी चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, प्रदीप वाघ, हिंगोली. मी शंकर पाटील वाघ आजेगावकर, माझा गट नंबर 559. 200 कोंबड्या होत्या. 200 कोंबड्या मी घराकडे गेलो. घरी गेल्यानंतर कोणं काय खायला टाकलं. माझे 130 कोंबड्या मी विकल्या. 170 कोंबडी माझी काय टाकलं आणि मारल्या. मला शासनाने तात्काळ मदत करणे आणि काही भरपाई देणे